आणि यानंतर आपण थेट कोल्हापूरमध्ये जातोय। कोल्हापूरमध्ये नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। कोल्हापूरच्या राजवाड्यावरचा हा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत खास असेल, कारण शाहू महाराज छत्रपतींनी नुकताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधनं जोरदार विजय मिळवलाय। ते खासदार झालेत आणि शाहू महाराजांच्याच उपस्थितीमध्ये हा शाही शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, ज्ञानदा, अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने तू वर्णन केलंस अशाच पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो या ठिकाणी थोड्याच वेळात पार पडणार आहे। नवीन राजवाड्याच्या समोर हे सगळं आपण जे दृश्य बघतोय अतिशय शाही लवाजमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास खरं तर सुरुवात झाली आणि या वर्षी जर बघितलं तर विशेष महत्त्व आहे, कारण शाहू महाराज नुकतेच खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून हा जो शाही सोहळा आहे तो पाहण्यासाठी कोल्हापूरकर खूप मोठ्या संख्येने दरवर्षी येतात। तसेच यावर्षी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर या सोहळ्याची सुरुवात खरं तर आर्मी बँड असेल, त्याचबरोबर शाहिरी पोवाडा असेल, पोलिसांचा बँड असेल, ढोलवाद्य असेल, हे सगळं या ठिकाणी असणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर मान्यवर आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि शाहू महाराजांच्या उपस्थितीत संपूर्ण छत्रपती घराणं या ठिकाणी उपस्थित राहतं आणि त्यांच्या या सगळ्या उपस्थितीमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो पार पडणार आहे। अगदी थोड्या वेळातच या सोहळ्यासाठी सुरुवात होईल आणि हा सोहळा पाहण्यासाठी टीव्हीवर प्रेक्षक देखील खूप आतुरतेने वाट बघत असतात। त्यामुळे अगदी काही मिनिटांची प्रतीक्षा ती करावी लागणार आहे आणि या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो सुरू होणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद विजय या सगळ्या दृश्यांबद्दल आणि माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।